देशात अनेक ठिकाणी भाजपला धक्का. यूपी आणि महाराष्ट्रात भाजपच्या जागा घटल्या तर काँग्रेसचं जोरदार कमबॅक. निवडणूक निकालानंतर भाजपच्या मुख्यालयात मोदींचं जोरदार स्वागत. मोदींवर कार्यकर्त्यांनी केली फुलांची उधळण. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदींनी मानले देशवासियांचे आभार. देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार, मोदींचं वक्तव्य. नवी दिल्लीत एनडीएची दुपारी 4 वाजता मोदींच्या निवासस्थानी बैठक, तर एनडीएचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार. इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक. सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय होण्याची शक्यता. राज्यात महाविकास आघाडीचा महायुतीला धक्का. महायुती 18 जागांवर विजयी, तर महाविकास आघाडीची 29 जागांवर आघाडी. जनतेनं ठाकरेंना ठरवलं मुंबईचे किंग. मुंबईतील 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचा विजय. इंडिया आघाडी ही सत्ता स्थापनेच्या रेसमध्ये. आम्ही सत्ता स्थापनेचा दावा सोडलेला नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच ठोस निर्णय होईल, राहुल गांधींचं सूचक वक्तव्य. सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आज ठरेल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. बीडच्या हाय व्होल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव. बजरंग सोनावणे 7,000 मतांच्या लीडनं विजयी. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या उलटफेर. अमोल कीर्तीकरांचा 48 मतांनी पराभव. अमोल कीर्तीकरांचा पराभव अद्याप झालेला नाही. कीर्तीकरांच्या निकालाला आम्ही आव्हान देणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली प्रमुख नेत्यांची बैठक. फडणवीस माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता. बीडमध्ये राजकीय तणाव. पोलीस महासंचालकांनी बीडमधील प्रत्येक घडामोडीवर बारकाईनं लक्ष ठेवावं, शरद पवारांची मागणी. लोकसभेचा निकाल महाराष्ट्रातील विधानसभेसाठी प्रेरणादायी. चुकीचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला, शरद पवारांचं परखड मत. जळगावात स्मिता वाघ यांचा दणदणीत विजय. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळेच मी खासदार झालो. चव्हाणांबद्दलच्या नाराजीमुळे फायदा झाला, वसंतराव चव्हाणांची प्रतिक्रिया. विशाल पाटलांच्या विजयानंतर सांगलीत जोरदार जल्लोष. गुलालाची उधळण करत विशाल पाटलांचं 21 फूट हार घालत जंगी स्वागत. आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवेगळी.